नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत नुकत्याच आलेल्या तुंबडची मंजुळा या मराठी चित्रपटाच्या ट्रेलरबद्दल. आमचे गाव म्हणजे एकदम भारीच, हिरव्यागार शेताने सजलेलं आणि अतरंगी माणसांनी भरलेलं. सर्वात आधी सांगायचं तर ट्रेलर पाहताच क्षणी आपल्याला एक गोष्ट जाणवते, मराठी सिनेमा पुन्हा एकदा दमदार सस्पेन्स, मिस्ट्री, कॉमेडी आणि इंटेन्स स्टोरी टेलिंग आपल्याला पाहायला मिळणार आहे असे दिसून येते. तुंबड हे नाव ऐकताच आपल्या डोळ्यासमोर गूढता, भीती, रहस्य आपल्या समोर उभे राहते. तुंबडची मंजुळा हे ट्रेलर अगदी तसंच क्रिएसिटी वाढवणारा आपल्याला वाटतो, नाही का? महाराजा 12 वाटीच्या महाराजा, या गावावर जी काही व्याध आलेली आहे ते दूर कर रे महाराजा. ट्रेलर मध्ये व्हिज्युअल्स चांगले दाखवले आहेत, एंगेजिंग वाटतात आहे. बॅकग्राऊंड म्युझिक आणि साऊंड डिझाईनमुळे प्रत्येक सीन मध्ये थोडं भीतीदायक वाटतं. मंजुळा म्हणजे काय साधं भूत आहे का? तिला काय पाहिजे हे कळल्याशिवाय आपल्याला इलाज करता येईल का? काही कॉमेडी सीन सुद्धा आहेत. काही सीन्स असे आहेत की पुढे नेमके काय होणार हा प्रश्न आपल्या मनात येतो, आणि हाच एका चांगल्या ट्रेलरचा महत्व आहे. आता आपण भक्ताला बोलवलं पाहिजे. या सगळ्यांसोबत एक महत्वाची बात म्हणजे कॉमेडी सीन्स पाहता क्षणी चेहऱ्यावर आपोआप हसू येते. आणि जर ट्रेलर मध्ये इतकी मजा असेल ना, तर चित्रपटात हे मोमेंट्स आणखी छान आणि एंटरटेनिंग पद्धतीने दाखवले असतील यात काही शंका नाही. कोण आहेस तू? मुंजाडची तंबुळा, तुंबाडची मंजुळा. ही आता फक्त तुमच्या कुटुंबाची समस्या नाहीये, हे सगळं संकट गावावर आलेलं आहे. ऍक्टर्सचा स्क्रीन प्रेझेन्स खूप प्रभावी वाटतो. कमी डायलॉग्स मध्ये एक्सप्रेशन भरपूर काही सांगून जातं. विशेष म्हणजे ट्रेलर अननेसेसरी सर्व काही रिव्हील करत आहे, म्हणून मूवी बद्दल एक्साइटमेंट आणखी छान वाटते. अरे देवा, आता काय करायचं? गुड क्वेश्चन, आय लाईक इट. गुरुजी मी केशवच आहे. ऍक्टिंग हा जर हा चित्रपट ट्रेलर सगळा स्ट्रॉंग निघाला तर मराठी चित्रपटासाठी वेगळा सिनेमॅटिक एक्सपिरियन्स घेऊ शकतो. काहीतरी करा ना हो. ज्यामध्ये सस्पेन्स सोबत कॉमेडीचा मजबूत तडका असेल. सई तमनकर ट्रेलर मध्ये महत्वाची भूमिका. मला जाणवता इथेच असतो. हे देवा मला पावकी रे, ए देवा मला पावकी रे, ए देवा घे धावकी रे. जितेंद्र जोशी दमदार अभिनयासाठी ओळखले जाणारे या चित्रपटात महत्वाची भूमिका करतात. हा दिसतोय ना, हा रवी अण्णा, गावातला एकदम राजा माणूस. याचा अजून लगीन नाही झाला, पण हा सगळ्यांच्या कार्यात हजर. श्राद्ध असो वा लगीन. ओम भूतकर कथेला वेगळं वजन देणारे भूमिका करणारे दिसतात. केशव आहे आणि किती दिवसच्या दर्शनाच्या लाईनीत उभं राहणार आहे? तुला सांगतो, प्रसादाची वेळ माझ्या नाही. मकरंद अनासपुरे यांच्या खास कॉमिक टायमिंगमुळे चित्रपटात मनोरंजनाचा तडका असणारच. आणि उषा नाडकर्णी अनुभवी अभिनेत्री प्रभावी भूमिकेमध्ये आपल्याला दिसणार आहे. दिग्दर्शक विविध कोरगावकर हे आपल्याला 5 जून रोजी हा चित्रपट घेऊन येत आहे. दुकान म्हातारे कोण रे तू? मी विकास. विकास गल्लीतले शोधतायत रे तुला. माझं पर्सनल ओपिनियन असं आहे, जर तुम्हाला सस्पेन्स, थ्रिलर, मिस्ट्री सोबत हलकी फुलकी कॉमेडी चित्रपट आवडत असेल तर हा चित्रपट वॉच लिस्ट मध्ये नक्की ऍड करा. या पुरुषांना ना असंच पाहिजे, बायका अंगावर पाहिजे असतात ना. आता बाई अंगात आली तर बसा बोंबलत. तर आपण सर्वांनी आवर्जून पाहावे. आपले रिव्ह्यू जरूर शेअर करा. तुम्हाला हा ट्रेलर कसा वाटला कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. आणि अशाच मूवी रिव्ह्यूसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.
व्हिडिओ परत थोडीशी मनातली होतो तोपर्यंत जय हिंद. पटकन पळ निघ. तुंबाडची मंजुळा आता मी आहे आणि तू आहेस. मंजुळे